अभिनेत्री स्नेहा वाघ तिच्या विविध भूमिकांमुळे कायम चर्चेत राहिली. मध्यंतरी तिची मथुरा वृंदावनशी जवळीक सुद्धा चर्चेत आली होती. इतकंच नाही तर विविध मुलाखतींमध्ये ती तिच्या कृष्ण प्रेमाबद्दल बोलताना दिसली. आता पुन्हा एकदा स्नेहा चर्चेत आलीय. त्याचं कारण म्हणजे तिसऱ्या लग्नाबद्दल तिने मांडलेलं मत. स्नेहा सध्या महादेव अँड सन्स या मालिकेत काम करतेय. बऱ्याच गॅपनंतर तिला मालिकेमध्ये पाहताना तिचे चाहते सुद्धा खुश झालेत. टाइम्सशी बोलताना स्नेहानं तिची कृष्ण भक्ती, तिसऱ्या लग्नाबद्दलचे विचार अशा बऱ्याच गोष्टींवर मौन सोडलं. ती म्हणाली, आता लग्न करणं हे माझं प्राधान्य नाही. याचा अर्थ मी कधीच लग्न करणार नाही असा नाहीये. मी लग्न करणारच नाही असा निर्णय सुद्धा घेतलेला नाही, पण एक मर्यादा नक्की ठरवून घेतलीये. माझं लक्ष आता लग्नावर नाहीये. जेव्हा तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही तेव्हाच पुढे जाता. भविष्यात कधी माझं लग्न होऊ शकतं, त्याबद्दल खात्रीने काही सांगता येणार नाही असं तिने म्हटलं. आता मला कोणत्याही माणसाबरोबर नात्यामध्ये राहण्याची गरज वाटत नाही, कारण भगवान श्रीकृष्णानं माझ्या मनातील प्रत्येक पोकळी भरून काढलीय. मी सध्या इतकी समाधानी आहे की मला यातून बाहेर पडायचंच नाही. एक वेळ अशी होती जेव्हा मला कुणावरही विश्वास नव्हता. प्रत्येक जण आपापल्या परीने स्वार्थी आहे असं मला वाटायचं. त्याच वेळी मी अध्यात्माचा मार्ग निवडला. त्यामुळे देवाशी माझं वेगळंच नातं निर्माण झालं असंही तिने सांगितलं. दरम्यान श्रीकृष्णाशी आणि वृंदावनशी पहिलं नातं कधी जुळलं हे स्नेहानं राजश्री मराठी शोबसशी बोलताना सांगितलं होतं. 3 दिवसाची वृंदावन ट्रिप करून मी माखनचोडला माझ्याबरोबर घरी आणलं, ठीक आहे. आणि 2 दिवसानंतर आम्ही एका लग्नाला गेलो. 2 दिवस मी कुठे गेले नव्हते, मी थकले होते. मी 2 दिवसानंतर आम्ही एका घरच्या लग्नाला गेलो. आणि तिकडे गेल्यानंतर AC हॉलमध्ये मला सफोकेशन व्हायला लागलं. आणि मला असं झालं की मला श्वास नाही घेता येते. मी म्हटलं, मम्मी मला श्वास नाही घेता. तर मम्मीला वाटलं की मी नाटक करते. म्हटलं, मम्मी मला नाही जमत, मला नाही राहायचं इकडे, मला नाही बसायचं इथे. तर मम्मीला वाटलं की हिचं झालं, हिचं टँट्रम्स काहीतरी सुरू झाले असतील. मम्मी बस गपचूप, घरचं लग्न आहे, काय बोलतील लोक, सगळे तुला स्पेशली इन्व्हाइट केलं. म्हटलं, मम्मी मला नाही राहवतच नाहीये, मला असं वाटतं मला श्वास नाही घेता येते. तर माझ्या मम्मीला एवढा राग आला ना, मी एवढं इरिटेट करून टाकलं मम्मीला. मम्मी मला बोलली, उठ तू, जा घरी निघून जा, आत्ताच्या आत्ता निघून जा. तर मी ठाण्यावरनं मी पळत बसले गाडीत. मला काही फरक पडला नाही की मम्मीला राग आला की काय झालं काय नाही. मी पळत गेले, गाडीत बसले. म्हटलं, चला चला अशोकदादा, चला घरी चला. अशोकदादा पाऊण तासात मी घरी पोहोचले ठाण्याहून. घरी आल्यानंतर बघते आमची जी हाऊस हेल्प होती, जी आमच्या घरी असते पूर्ण दिवस, ती गेली होती. आणि तिने पूर्ण घर बंद केलं होतं. आणि तो एक ऑगस्टचा उष्मपणा असतो ना, तो पूर्ण घरात भरला होता. आणि माझे माखनचोर बसले होते आणि माझ्याकडे असे बघत होते. अँड आय फेल्ट सो गिल्टी ॲट दॅट टाइम. मला पहिले 2 सेकंड तर कळलंच नाही की काय झालं. पण जसं मी घरात एंटर केलं ना, ही वॉज सिटिंग राईट इन फ्रंट ऑफ मी. आणि घर पूर्ण ते असं उष्णतेनं असं भरलं होतं एकदम. आणि माझ्या ना आत्ताही अंगावर काटे येते. हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता त्यांच्याबरोबर. आणि मला तेव्हा रिअलाइज झालं दॅट स्नेहा, दिस इज नॉट व्हेरी युज्युअल, इट्स नॉट समथिंग कॉमन. परत रितिका दीदीला फोन केला. म्हटलं, रितिका दीदी असे असे वगैरे. ती मला स्पष्टपणे बोलली. ती बोलली की स्नेहा, यू हॅव ब्रॉट अ चाइल्ड इन युअर हाऊस. नाव यू हॅव टू टेक केअर ऑफ हिम ॲज अ चाइल्ड. आणि त्याच्यानंतर मग माझं जीवन एकदमच ड्रास्टिकली चेंज झालं. ड्रास्टिकली चेंज. मी जर घरून बाहेर पडत असेल, म्हणजे खूप असे, आता 1 वर्ष झालं त्या गोष्टीला, 1 वर्षापेक्षा जास्त झालं. खूप एक्सपिरियन्सेस. ही हॅज गिवन मी सो मेनी एक्सपिरियन्सेस ऑफ लाईफ की मला खरंच असं वाटायला लागलं की हे माझं बाळ आहे, लहान बाळ आहे. तर स्नेहाच्या म्हणण्यावर तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिप्ससाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस.